नमस्कार. आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल. त्या प्रेमाने बोलणारे आपले अध्यक्ष वैभव वसंतराव कुलकर्णी उर्फ वैवकू यांनी त्यांचं छोटंसं का असेना थोडंसं माझ्या मते की दोन आमचे कॅन्डिडेट कमी आहेत तर त्यांना छोटंसं एक मनोगत व्यक्त करावं त्यांनी आणि त्यांची गझल सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. आमचे प्रेमळ अध्यक्ष वैभव वसंतराव कुलकर्णी. चष्मा आहे पण मी लावला नाही आज. चष्मा आहे मला. नाही ॲक्च्युली काय आहे, मी छान मस्त मनोगत तयार करून आलो होतो पाठ करून. विश्वासराव म्हणे जरा कमी बोला किंवा बोलूच नका म्हणले मला ते. हां पण आता मी चान्स घेता माझ्याकडे माहिती करा आता. आता ऐका नाही नको 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 नाही नाही महत्त्वाची गोष्ट आहे. काय नाही ह्या गझल कट्टा आपला आयोजित झाला मंडळामुळं झाला आणि विश्वासरावांचा हात पुढाकार आहे. ब्रह्मकमळ आहे, विश्वासराव आहेत, आमचे कल्याण शिंदे सर आहेत, वसंत शिंदे सर आहेत. तुमच्या सगळ्यांमुळे झाला आहे. माझी अशी भावना आहे की तुमच्या सगळ्यांच्या ह्या भगीरथ प्रयत्नांमुळं मराठी गझलेची गंगा आज साताऱ्यामध्ये कृष्णेला येऊन मिळालेली आहे. आणि हा एक ऐतिहासिक असा गझल कट्टा असणार आहे. कारण की मगाशी मिलिंद जोशी सरांनी पण एक आश्वासन दिलं की आता हा कायम सुरू राहणार आहे. त्यामुळं हा एक ऐतिहासिक गझल कट्टा आहे. सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचे आभार. सुट्टे शेर काय ऐकवतो सुरुवातीला विठ्ठलावर शेर आहे. आजही माझी अवस्था काल होती तीच आहे. आजही माझी अवस्था काल होती तीच आहे. आजचाही शेर माझा विठ्ठलासाठीच आहे. आजही माझी अवस्था काल होती तीच आहे. आजचाही शेर माझा विठ्ठलासाठीच आहे. एक शेर असा होता, लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची, लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची, विठ्ठला तुला पाळणा गायचा आहे. लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची, विठ्ठला तुला पाळणा गायचा आहे. एक शेर असा आहे की नको बोला म्हणे धाडूस आषाढात यंदाच्या, नको बोला म्हणे धाडूस आषाढात यंदाच्या, पहा शब्दांमुळे माझ्या तुझा पेटेल गाभारा. एक असा शेर आहे, तुला होईल 28 युगांचा घोर पस्तावा, तुला होईल 28 युगांचा घोर पस्तावा, असाही शेर आयुष्यामध्ये करणार आहे मी. तुला होईल 28 युगांचा घोर पस्तावा, असाही शेर आयुष्यामध्ये करणार आहे मी. आणि एक सुट्टा शेर, छोटा शेर, हा कुठे शेर मी तुझा केला, हा कुठे शेर मी तुझा केला, वाटले की नमाज अदा केली. जाणे शेर ते कसं मी जमिनीची शार, मला ते वृत्त आठवलं की मला शेर आठवलं, नाही तर मला कट्टून आठवत नाही. काय कळलं काय होतं. हां काय होतं नाही नाही आठवेल नाही 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 नाही. हां मुळी ही जात नसते विठ्ठला ती जातही गेली, मुळी ही जात नसते विठ्ठला ती जातही गेली, तुझ्या डोहामध्ये उतरून माझे जानवे गेले. मुळी ही जात नसते विठ्ठला ती जातही गेली, तुझ्या डोहामध्ये उतरून माझे जानवे गेले. गझल ऐकतो. कधी मागितले नाहीत मीही पण हवे होते, कधी मागितले नाहीत मीही पण हवे होते, मला चमकायला थोडे धुळीचे कण हवे होते. कधी मागितले नाहीत मीही पण हवे होते, मला चमकायला थोडे धुळीचे कण हवे होते. आणि उत्तराची मी तुम्हाला परवा फोन केला होता बघा, हा त्याच्यावर हा शेर आहे की तुझ्याशी फोनवर बोलायची इच्छा प्रबळ होती, तुझ्याशी फोनवर बोलायची इच्छा प्रबळ होती, तुझ्याशी फोनवर बोलायला कारण हवे होते. नाही 2-4 वर्षानंतर माझं काही काम निघालं त्यांच्याकडे फोन केला मी, मग मला हा शेर माझा आठवलाच. हो चांगलीच गाडी शकते, चांगलीच काम आहे. ऐका
पुढचा शेर आहे का? दगडू दादा हा शेर मला अंबेजोगाईच्या संमेलनानंतर सुचलेला होता. कुणाला मी नको होतो, कुणालाही नको होतो, कुणाला मी नको होतो, कुणालाही नको होतो, तरी माझ्या मनाला तेच सारे जण हवे होते. कुणाला मी नको होतो. कधी कधी काय माहिती का, टाळ्यांपेक्षा आणि याच्यापेक्षा निशब्द अशी डोळ्यातून आली दाद खूप श्रेष्ठ असते. काय होतं, कधी कधी माझा मूड लागला समजा असा, तर टाळ्या आल्या की मी डिस्टर्ब होतो, पुढचा शेर विसरतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की थोडंसं ऐकून घ्या. खुले आकाश अवघे नेमल्यावर राखणीसाठी, खुले आकाश अवघे नेमल्यावर राखणीसाठी, आता हे शेत म्हणते की मला कुंपण हवे होते. एक शेर असा आहे, तुला मन पाहिजे होते जनार्दन, तुला मन पाहिजे होते, मला जग पाहिजे होते. तुला मन पाहिजे होते, मला जग पाहिजे होते, मला तह पाहिजे होता, तुला भांडण हवे होते. ऐका मुकर्रर ऐका. अरे सर, आता तो असा बसलाच अगदी थेट माझ्या समोर, तो माझा नाही जात आहे. ऐका सर, मुकर्रर आहे की तुला मन पाहिजे होते, मला जग पाहिजे होते, मला तह पाहिजे होता, तुला भांडण हवे होते. आणि एक शेर हळवा शेर आहे, बस जास्त नाही. जनार्दनला किती त्रास द्यायचा आपण, जनार्दनने आपल्याला त्रास देऊ द्या, आपण त्याला त्रास द्यायचा नाही. ऐका एक शेर चांगला, हळवा शेर आहे. मला तू माफ कर, मी ते दिले आहेत गझलेला. मला तू माफ कर, मी ते दिले आहेत गझलेला, तुला माझ्याकडून जे मोरपंखी क्षण हवे होते. मला तू माफ कर, मी ते दिले आहेत गझलेला, तुला माझ्याकडून जे मोरपंखी क्षण हवे होते. आणि शेवटचा शेर घेतो आणि रजा घेतो की जरी हे खुद्द पंढरपूर हाती लागले आहे, जे अध्यक्षपद आहे. खरं तर मी ऐकवण्यापेक्षा ऐकण्यासाठी खरं तर तुमच्यामध्ये बसण्यासाठी आलो होतो खास. जरी हे खुद्द पंढरपूर हाती लागले आहे, जरी हे खुद्द पंढरपूर हाती लागले आहे, मला देहू हवे होते, मला पैठण हवे होते. जरी हे खुद्द पंढरपूर हाती लागले आहे, मला देहू हवे होते, मला पैठण हवे होते. कधी मागितले नाहीत मीही पण हवे होते, मला चमकायला थोडे धुळीचे कण हवे होते, मला चमकायला